तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. रोजच्या सारखा आज बी आपला दौरा होता बुलढाणा. आणि आज बुलढाणा यायचं कारण आहे ना, हा भाई होता. भाई पुण्यावरून घरी आला होता आणि एकाच दिवसात बिमार पडला. हा डेंजर आहे. आमच्या गावाचं वातावरण असंच आहे भो. मग एकदा बाहेरून माणूस आला की पहिले दवाखान्यातून आणावं लागतं. बुलढाण्यात आल्या ना पहिले तो हॉस्पिटलला आलो, नंबर लावून दिला आणि नंबर येईपर्यंत वाट बघितली. दवाखाना बिवखाना करून घेतला आणि त्यानंतर आहे ना म्हणलं चला मस्त कॉफी घेऊन येऊ. मस्त कॉफी घेतली आणि लगेच सलूनवर आलो. केस जरा जास्तच वाढले होते, म्हणलं कापले पाहिजे. मस्त कटिंग बिटिंग केली आणि त्यानंतर आहे ना नाश्ता बी करून घेतला. नाश्ता करून झाल्यावर आहे ना आम्ही आलो होतो वॉशिंग सेंटरला. गाडी वॉश करून घेतली आणि आपलं किराणा शॉपवरून किरकोळ सामान घेणं होतं ते घेऊन घेतलं आणि लगेच निघालो घराकडं. रात्रीच आम्ही परत निघालो होतो गुम्मीला, कारण की ताईचा बर्थडे होता आणि आम्हाला ना केक कट करायचा होता. फाट्यावर आलो होतो अक्षाबाई आणि आण्याबाई यालाच होता, त्यांना सोबत घेऊन घेतलं आणि लगेच निघालो. मस्त बर्थडे सेलिब्रेशन केला आणि आपल्या भाषेला ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. पण आपला भाषा भाऊ आपल्यापेक्षा डेंजरी, सगळं लक्ष त्याचं केकवर. म्हणलं तुपलाचे भोवतो, फक्त आम्हाला ना थोडा थोडा दे. मस्त केक खाल्ला आणि लगेच निघालो घराकडं. आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.